Hello everyone. Today we are going to discuss about the actual content of the second chapter, logic gate and logic families. We will start from the second chapter because it is easy as compared to the others. So the second chapter is logic gate and logic families, and its contents are logic gates and or NOT gate, which is also called as a basic gate, NOR gate and NAND gate, which is also called as a universal gate, and last is nothing but the derived gates. Derived gates are XOR gate and XNOR gate, and last one, seventh point, is Boolean laws. Boolean laws are some laws used to solve the Boolean expression. Boolean is the name of the scientist. म्हणजेच आपल्याला या ॲक्च्युअल सिलेबस जो स्टार्ट करायचा आहे तो दुसऱ्या चॅप्टरपासून, ज्याचं नाव आहे लॉजिक गेट अँड लॉजिक फॅमिलीज. दुसरा चॅप्टर मी घेतो आहे, याचं कारण हे आहे की ॲज कम्पेअर टू बाकीचे चॅप्टर हा जो चॅप्टर आहे तो सोपा आहे. त्यामुळं सोप्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या डिजिटल टेक्निक या विषयामध्ये आवड देखील निर्माण होईल. आणखी लॉजिक गेट अँड लॉजिक फॅमिलीज हा समजायला सोपा असल्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये स्कोर देखील जास्तीत जास्त करता येईल. मग याच्यामध्ये आपण जे पॉईंट बघणार आहोत ते आहे आजच्या चॅप्टरमधील लॉजिक गेट याच्याबद्दल, त्यानंतर अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट हे तिन्ही गेट मिळून बेसिक गेट तयार होतं. त्यानंतर नॉर गेट आणि नॅन्ड गेट हे मिळून युनिव्हर्सल गेट तयार होतं. त्यानंतर एक्सॉर गेट आणि एक्सनॉर गेट याला डिराइव्ड गेट म्हणावं, किंवा याचं दुसरं नाव आहे स्पेशल पर्पज गेट. आणि शेवटचा पॉईंट जो आहे तो बुलिन लॉज. बुलिन हे एका सायंटिस्टचं नाव आहे. यांनी काही नियम तयार केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल असोसिएटिव्ह लॉ, कॉम्युटेटिव्ह लॉ, डबल इन्व्हर्जन लॉ, अँड लॉ, ऑर लॉ असे बरेच नियम आहेत जे यूज करून आपण लॉजिक एक्सप्रेशन आहेत ते रिड्यूस करू शकतो किंवा सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये लिहू शकतो. तर ॲक्च्युअल कंटेंट आपण स्टार्ट करूया. हे फर्स्ट डायग्राम shows the classification of the logic gate. Logic gate is classified into majorly three types. First is the basic gate, then second is second is universal gate, third is derived gate. So basic gate is again classified into three types: AND gate, OR gate, and NOT gate. Universal gate is again classified into two types: NAND gate and NOR gate. Derived gate is also classified into two types: XOR gate and XNOR gate. So let us discuss about the logic. What is mean by logic? Logic is nothing but a single condition in which there are two cases or two conditions will be occur, two results will be occur. One is nothing but the true or second is nothing but the false. लॉजिक म्हणजे काय आहे, तर लॉजिक हा ॲक्च्युली लोगोस या ग्रीक वर्डपासून आलेला शब्द आहे. लॉजिक म्हणजेच कल्पना करण्याची क्षमता किंवा शक्ती. म्हणजेच आपण एखादी कंडिशन घेतली की आता पाऊस पडेल. जर पाऊस पडला ॲक्च्युअलमध्ये तर त्याला म्हणायचं ट्रू कंडिशन, जर पाऊस नाही पडला तर त्याला म्हणायचं फॉल्स कंडिशन. असं लॉजिक गेट आहेत ते आपण कॉम्प्युटरमध्ये यूज करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारे, ज्यांचा अर्थमॅटिक आणखी लॉजिकल ऑपरेशनसाठी उपयोग केला जातो. त्यामध्ये बेसिक गेट आहेत. बेसिक गेटचा सुरुवातीला शोध लागला ॲक्च्युअलपासून, म्हणजे पहिल्यापासून, त्यामुळं त्यांना बेसिक गेट म्हटलं जातं. त्यामध्ये तीन टाईप आहेत: अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. अँड गेट आहे ते मल्टिप्लिकेशनसाठी यूज केलं जातं. ऑर गेट ॲडिशनसाठी यूज केलं जातं. नॉट गेट आहे ते इन्व्हर्जनसाठी किंवा कॉम्प्लिमेंटसाठी यूज केलं जातं. त्यानंतर सेकंड आहे ते युनिव्हर्सल गेट. आता याला युनिव्हर्सल असं म्हणलेलं आहे. युनिव्हर्सल म्हणजेच काय, तर या गेटचा उपयोग करून नॅन्ड आणि नॉरचा बाकीचे जे गेट आहेत, म्हणजे बेसिक गेट असतील किंवा डिराइव्ड गेट असतील, हे सगळे तयार करता येतात. म्हणून म्हटलं जातं यांना युनिव्हर्सल गेट. मग त्यामध्ये कोण कोण मोडतं, एक आहे ते नॅन्ड गेट आणि सेकंड आहे ते नॉर गेट. नॅन्ड गेट जर व्यवस्थित आपण बघितलं तर ते यन आणखी अँड याच्यापासून तयार झालेलं आहे. यन म्हणजे नॉट आणि अँड म्हणजे अँड, म्हणजे नॉट आणि अँडच्या कॉम्बिनेशनपासून नॅन्ड गेट तयार झालेलं आहे. सेकंड आहे ते नॉर गेट. नॉर गेट आहे ते यन आणखी ऑर. यन म्हणजेच नॉट आणखी ऑर आहे ते ऑर, म्हणजे नॉट आणि ऑरच्या कॉम्बिनेशनपासून नॉर गेट आहे ते तयार झालेलं आहे. त्यानंतर तिसरं आहे ते डिराइव्ड गेट किंवा स्पेशल पर्पज गेट.
याच्या नावामध्येच येतं की हे आपण कधीतरीच यूज करायचं आहे, स्पेशल पर्पज म्हणजे काहीतरी मुख्य हेतू असेल तरच. त्यामध्ये येतं ते एक्सॉर. एक्सॉर म्हणजे एक्सक्लुझिव्ह कंडिशन ऑफ ऑर. ऑरचं जे बेसिक गेटमध्ये आपण शिकणार आहोत त्याचीच थोडीफार एक एक्सक्लुझिव्ह म्हणजे चांगली कंडिशन, पुढची कंडिशन. त्यानंतर आहे ते एक्सनॉर. एक्सनॉर इज अ कॉम्बिनेशन ऑफ द एक्सॉर अँड नॉट गेट. जिथं जिथं एन आलेला आहे तो एन इंडिकेट करतो की तिथं काय झालेलं आहे, नॉट गेट आलेला आहे. ओके, लेट अस डिस्कस अबाउट द फर्स्ट basic gate. Basic gate first is the AND gate. Here AND gate is nothing but a logical multiplication of the given inputs. Here A and B are the input, the symbol is shown in the figure, and Y is nothing but the output. A and B are the input, Y is the output. So the output expression, which is also called as a logical expression, Y is equal to A into B. म्हणजेच काय, तर ह्या जो सिम्बॉल दिलेला आहे तो लॉजिकल सिम्बॉल आहे अँड गेटसाठी वापरलेला. याच्यामध्ये दोन इनपुट असतात, एक असतो तो ए नावाचा, दुसरा असतो तो बी नावाचा. त्यानंतर आहे ते वाय. वाय हे आउटपुट आहे. मग हे आउटपुट काय करतं, अँड गेटमध्ये जे दोन इनपुट दिलेले आहेत ह्या दोन्ही इनपुटचं मल्टिप्लिकेशन करतं म्हणजे गुणाकार करतं. त्यामुळे येणारा आउटपुट जे आहे ते वाय इज इक्वल टू काय असतं, ए गुणिले बी. म्हणजेच अँड गेट इज नथिंग बट द लॉजिकल मल्टिप्लिकेशन ऑफ द गिवन इनपुट. ओके, आता जो सेकंड डायग्राम दिलेला आहे फिगर बी त्याला म्हणायचं ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल म्हणजे काय, असा टेबल जो कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे ते दाखवण्याचं काम करतो. कंडिशन ट्रू म्हणजेच काय, तर आउटपुट जे आहे ते 1 येतं. कंडिशन फॉल्स म्हणजे आउटपुट जे आहे ते 0 येतं. आता ए आणि बी याच्यामध्ये जे कॉम्बिनेशन घेतले आहेत ते बघा, ए जे आहे तो 0, बी आहे तो 0 पहिली कंडिशन, दुसऱ्याला ए आहे तो 0, त्यानंतर बी आहे तो 1, तिसऱ्याला ए आहे तो 1, बी आहे तो 0 आणि चौथ्याला ए आहे तो 1 आणि बी आहे तो 1. ही जी कंडिशन आहे म्हणजे ए आणि बी इनपुटची, म्हणजे हे जे काही कॉम्बिनेशन आहेत हे असेच ठेवायचे आहेत. मग हे तुम्ही असं देखील लक्षात ठेवू शकताय, एला 2 वेळा 0 घ्या, 2 वेळा 1 घ्या, बीला एकदा 0, एकदा 1, एकदा 0, एकदा 1. ओके, आउटपुट आहेत ते व्हॅरी होतील, मात्र इनपुटचे कॉम्बिनेशन असतील ते सेम राहतील जर दोनच इनपुट असतील तर. आता आउटपुट बघूया, ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन करूया, 0 इंटू 0, मग आउटपुट पहिल्या कंडिशनसाठी काय येणार 0. सेकंड कंडिशन 0 इंटू 1, आउटपुट इज 0 इंटू 1 0. थर्ड A is 1, B is 0, 1 into 0, 0. And last condition is 1 into 1, 1. आता हेच एक एक्झाम्पल घेऊन बघूया. आता ह्या एक्झाम्पलमध्ये मी इथं आता ड्रॉ करतोय. समजा ही एक 2 खोलींची रूम आहे समजा, आणि याच्यामध्ये हा एक दरवाजा आहे, हा एक दरवाजा आहे. ओके, आता पहिला जो सुरुवातीचा दरवाजा आहे, मला जायचं आहे या खोलीमध्ये, या खोलीमध्ये. ओके, आता पहिली जी मी खोली काढलेली आहे म्हणजे बाहेरच्या साईडची, तर त्याला म्हणायचं ए, म्हणजे ए नावाचा भाव आहे, या ए नावाच्या भावाकडे त्या दरवाजाची किल्ली आहे. त्यानंतर दुसरी जी आतली साईडची खोली काढलेली आहे त्याची किल्ली आहे ती बी नावाच्या भावाकडे. ओके, मला त्या आतमध्येल्या खोलीमध्ये जायचं आहे. तर ह्या दोन्ही घरांना कुलपं लावलेली आहेत म्हणजे दोन्ही दारांना 0-0 इंडिकेट करतात की ही दोघं देखील अवेलेबल नाही आहेत, मला त्या खोलीमध्ये जाता येईल का, नाही जाता येणार. देअरफोर मला इथं आउटपुट मला मिळालेलं नाही, माझी कंडिशन ही फॉल्स झाली, त्यामुळं पहिली कंडिशन 0 आली. सेकंड कंडिशन A0 B1. A0 म्हणजे काय, तर पहिला दरवाजा मला उघडता येत नाही, बी जो आहे तो अवेलेबल आहे, त्यामुळे दुसरा दरवाजा मला उघडता येतोय, पण पहिलाच दरवाजा मी जर उघडला नाही तर मला त्या दुसऱ्या खोलीमध्ये जाता येणार नाही, त्यामुळं वाय इज 0. तिसरी कंडिशन आहे ए इज 1 अँड बी इज 0. म्हणजेच ए हा भाव आहे तो अवेलेबल आहे, त्यामुळं तो दरवाजा मी ओपन केला, मात्र बी हा अवेलेबल नाही आहे, त्यामुळं मला त्या आतल्या खोलीमध्ये जाता येणार नाही, त्यामुळं कंडिशन आहे ती 0. अँड लास्ट कंडिशन इज A is equal to 1, B is equal to 1. Both the brothers are available. Therefore, we will open the door A as well as door B. So we go inside the room. Therefore,
In the last case we get the output. Okay, therefore y is equal to 1 when a is equal to 1 and b is equal to 1. ही जी आहे ती या कंडिशनला म्हणायचं अँड गेट. अँड गेट म्हणजेच काय, लॉजिकल मल्टिप्लिकेशन. हे मी उदाहरण देण्याचं कारण हे आहे की पुढं जे डिराइव्ड गेट्स येतील ते समजायला थोडे सोपे जातील या उदाहरणामुळं. नाहीतर तुम्ही इथं नॉर्मली गुणाकार करून फक्त ॲन्सर जरी लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही, ते फक्त समजावं म्हणून उदाहरण दिलेलं होतं. देअरफोर AND gate is nothing but a logical multiplication of both the inputs a and b. Y is nothing but the output. So logical expression of the AND gate is y is equal to a into b. And second diagram shows the truth table of the AND gate where the output is 0 when both the inputs, consider that when output is 1 when both the inputs are 1, and it is 0 when both the inputs are not equal to 1 or either it is a 0. ओके, म्हणजेच ज्या वेळेला दोन्ही इनपुट 1 असतील त्याच वेळेला आउटपुट 1 येईल, नाहीतर बाकीच्या कंडिशनला आउटपुट जे आहे ते 0 येईल. याला म्हणायचं फर्स्टली अँड गेट. ओके, आता जाऊया पुढच्या गेटकडं. नेक्स्ट आहे ते ऑर गेट. ऑर गेट काय सांगतं, तर ऑर गेटचा सिम्बॉल थोडा बदललेला आहे. ऑर गेट इज नथिंग बट द लॉजिकल ॲडिशन ऑफ द बोथ द इनपुट्स. अँड गेट जे बघितलं ते काय होतं, अँड गेट इज नथिंग बट द लॉजिकल मल्टिप्लिकेशन ऑफ द बोथ द इनपुट्स. ऑर गेट इज नथिंग बट द लॉजिकल ॲडिशन ऑफ द बोथ द इनपुट्स. ओके, म्हणजे अँड गेट हे गुणाकार करेल, ऑर गेट हे बेरीज करेल. देअरफोर लॉजिकल एक्सप्रेशन आउटपुट y इज इक्वल टू a प्लस b प्लस b. Okay, second diagram shows the addition of both the inputs a and b. जे कॉम्बिनेशन आहेत ते सेम घेतलेले आहेत. 0 0 दोन वेळा एच्या ठिकाणी, त्यानंतर 1 1 दोन वेळा बीच्या ठिकाणी 0 1 0 1. ओके, सिम्प्लिफाईड. आता ए आणि बीचा आपण बेरीज करत जाऊया. 0 प्लस 0 0 येणार, 0 प्लस 1 1 येणार, 1 प्लस 0 1 येणार, अँड लास्ट 1 प्लस 1 ॲक्च्युअली 2 यायला पाहिजे, पण इथं आपण 1 लिहिलेलं आहे. याचं रिझन हे आहे की जी कॉम्प्युटरला जी भाषा समजते ती बायनरी आहे. बायनरी म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1 असतात, म्हणजे 0 आणि 1 ज्याच्यामध्ये असतो त्याला म्हणायचं बायनरी कंडिशन. बिकॉज बायनरी सिस्टीम इज यूज्ड इन द कॉम्प्युटर or in the digital technique, therefore the addition is either 0 or either 1. Okay, therefore the last one addition is 1 plus 1 is not 2, it is 1. Okay, आता याच्यामध्ये देखील आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल मी इथं ड्रॉ करतोय. आता इथे एक दरवाजा आहे, आणखी इथे एक दरवाजा आहे. आता यातला कुठलाही एक दरवाजा एचा समजा, दुसरा आहे तो बीचा समजा. आपल्याला इथं जायचं आहे या आतमधल्या खोलीमध्ये. ओके, मगाचं जे घर होतं ते आता त्याने पाडलं आहे आणि नवीन वेगळ्या पद्धतीनं बांधलेलं आहे. ए नावाचा भाऊ आणि बी नावाचा भाऊ. आता A0 B0 पहिली कंडिशन 0, आपल्याला जाता येईल का आतमध्ये, नाही जाता येणार. देअरफोर इट इज इक्वल टू 0. A इज इक्वल टू 0, B इज इक्वल टू 1. सेकंड कंडिशन, B अवेलेबल आहे, कुठलाही एक दरवाजा आपण ओपन करू शकतो आणि आतमध्ये जाऊ शकतो. देअरफोर Y इज इक्वल टू 1. थर्ड कंडिशन, A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 0, म्हणजे A अवेलेबल आहे, त्याच्याजवळ किल्ली आहे, डोअर ओपन करेल, आतमध्ये जाईल, आपल्याला जाता आलं, त्यामुळं Y इज इक्वल टू 1 आलं. लास्ट कंडिशन, A इज 1, B इज 1, दोघे देखील अवेलेबल आहेत, त्यामुळं आपल्याला त्या खोलीमध्ये जाता येईल. देअरफोर आउटपुट इज इक्वल टू 1. हे आहे ऑर गेट. ओके, म्हणजेच ऑर गेट इज नथिंग बट द लॉजिकल ॲडिशन ऑफ बोथ द इनपुट्स हुज लॉजिकल एक्सप्रेशन y इज इक्वल टू a प्लस b. Figure A shows its logical symbol and figure B shows its truth table. Okay, also its truth table says that the output is equal to 0 when both the inputs are 0, otherwise it is 1. Okay, AND gate is nothing but the logical multiplication, OR gate is nothing but the logical addition. Third one is
NOT gate. NOT gate is also called as an inverter or inversion of the input or the complement of the input. म्हणजे नॉट गेट काय करतोय बघा, जे काय तुम्ही इनपुटला देईल त्याच्या विरुद्ध संख्या तयार करतो. म्हणजेच अँड नॉट गेटला समजा इनपुट दिलेलं आहे ए म्हणजे एकच इनपुट दिलेलं आहे, बाकी ठिकाणी आपण 2 देत होतो, ए आणि बी. तर आपल्याला आउटपुटला जे मिळालेलं आहे ते वाय मिळालेलं आहे. वाय इज इक्वल टू एचा बार, डोक्यावरती जी रेष ओढलेली आहे त्याला म्हणायचं बार. म्हणजे नॉर्मली इनपुट आहे ते ए आहे, आउटपुट आहे ते वाय आहे, इज इक्वल टू एचा बार. आता कंडिशन म्हणजे समजा जर इनपुट 2 असतील तर त्याच्यात 4 कंडिशन असतात. 2चा दुसरा घात 4 कंडिशन, 2चा पहिला घात 2 कंडिशन. पहिला घात म्हणजेच काय, एक इनपुट. 2चा दुसरा घात म्हणजेच काय, 2 इनपुट. 2चा तिसरा घात म्हणजे काय, 3 इनपुट. म्हणजे आता नॉट गेटमध्ये किती इनपुट यूज केलेले आहेत, एकच यूज केलेला आहे. म्हणून एकच यूज केलेला आहे म्हणून 2चा पहिला घात किती येणार, 2 येणार. म्हणजेच कंडिशन किती आल्या, 2 आल्या. 2 म्हणजे कुठल्या, एकतर 0 नाहीतर एकतर 1. म्हणजे एच्या कंडिशन आहेत त्या 2 आहेत. आयदर इट इज 0 आयदर इट इज 1. मग आता याच्या पुढं एक बबल इंडिकेट केलेला आहे. बबल म्हणजे हा इथं आहे बघा बबल, हा लॉजिक सिम्बॉलच्या तिथं दाखवलेला आहे तो बबल. ओके, पुढं जो असा गोल दाखवलेला आहे थोडासा त्याला म्हणायचं बबल. मग हा बबल इंडिकेट करतो की ते नॉट गेट आहे, बाकी कुठं ते बबल येत नाही. जर नॉट गेट यूज केला असेल तरच तो बबल येतो. म्हणजेच नॉट गेटमध्ये लक्षात ठेवा, नॉट गेट इज नथिंग बट द इन्व्हर्जन ऑफ द इनपुट, इट इज नथिंग बट द कॉम्प्लिमेंट ऑफ द इनपुट. ए चा आपल्याला आउटपुट जे आहे ते इन्व्हर्जन फॉर्ममध्ये मिळतं, म्हणजे एचा बार. आणि सिम्बॉलमध्ये काय चेंज करायचा, तर बबल इंडिकेट करायचा. लॉजिकल एक्सप्रेशन इज वाय इज इक्वल टू ए बार. आता एची कंडिशन एकतर 0 नाहीतर 1. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं की हा जो इनपुटला आपण जे काही देणार आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला आउटपुटला भेटणार आहे. म्हणजे जर 0 दिला तर काय भेटणार, 1 भेटणार. बरोबर आहे. 0चा बार 1, जे डोक्यावरती रेष ओढले त्याला बार म्हणायचं. 0चा बार 1 झाला, 1चा बार 0 झाला. म्हणजे 0 दिला तर 1 आउटपुट येतं, 1 दिला तर 0 आउटपुट